नमस्कार. मी प्राध्यापक प्रताप पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी. इयत्ता 12वी कला इतिहास विषयातील तिसरं प्रकरण भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणातील पहिला घटक पोर्तुगीज याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इयत्ता 12वी कला इतिहास विषयातील प्रकरण तिसरं भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाची माहिती पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये 4 मुख्य घटक आहेत. पहिला घटक आहे पोर्तुगीजांचे भारतातील वसाहतीकरण. दुसरा घटक आहे ब्रिटिशांचे भारतातील वसाहतीकरण. तिसरा घटक आहे डचांचे भारतातील वसाहतीकरण. आणि चौथा घटक आहे फ्रेंचांचे भारतातील वसाहतीकरण. नकाशामध्ये आपण हे 4 देश पाहू शकतो. पहिला आहे पोर्तुगाल, दुसरे आहेत ब्रिटिश, तिसरे इथं नेदरलँड नावाचा देश आहे. आणि या नेदरलँडमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना डच असं म्हटलेलं आहे. आणि चौथे आहेत फ्रेंच. या 4 युरोपियन राष्ट्रांनी भारतामध्ये ज्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत त्याची माहिती आपण आज तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. दुसरे प्रकरण युरोपीय वसाहतवाद. यामध्ये आपण पाहिलेलं होतं हा जो स्पेन आहे या स्पेननं अमेरिकेतील मेक्सिको, व्हेनेझुएला, पेरू आणि कॅलिफोर्निया या भागामध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या. तर इथं असणारे जे इंग्रज होते या इंग्रजांनी हा जो संयुक्त संस्थाने ज्याला आपण USA म्हणतो या संयुक्त संस्थानेमध्ये स्थापन केलेल्या ज्या 13 वसाहती होत्या त्याची माहिती पाहिलेली होती. त्याचप्रमाणे या युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्यानंतर आशिया या खंडामध्ये ज्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या याची माहिती आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलेली होती. आज आपण प्रकरणातला पहिला मुद्दा पाहणार आहोत. या पहिल्या मुद्द्याचं नाव आहे पोर्तुगीजांचे भारतातील वसाहतीकरण. या घटकातील पहिला उपघटक आहे पोर्तुगीजांचे भारतातील आगमन. इथं 2 मुद्दे आलेले आहेत. एक म्हणजे पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा 1498 कालिकत म्हणजे कोझिकोडे येथे पोहोचला याची माहिती आपण पाठीमागं पाहिलेली होती. आणि दुसरं म्हटलेलं आहे पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरती आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केलेली आहे. तर पोर्तुगीजांचे आगमन हा जो घटक आहे या घटकामध्ये दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. जे पहिला आहे एका वाक्यात द्या, रिकाम्या जागा भरा यासाठी. आणि दुसरं काय म्हटलेलं आहे तर पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे जागतिक राजकारण होतं
त्याची सखोल माहिती पाहिलेली होती. चीन आणि भारत इथून खुशकीचा मार्ग युरोपकडे जात होता. पण 1453मध्ये इथं जे तुर्क आहेत आणि या तुर्कांनी इथं असणारं जे कॉन्स्टँटिनोपल आहे शहर हे जिंकून घेतलेलं आहे. आणि त्यामुळं युरोपकडं चीन आणि भारतातून जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या ह्या जायच्या बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे युरोपियन लोकांचे हाल होऊ लागलेले आहेत. 1453मध्ये कॉन्स्टँटिनोपल शहर तुर्कांनी जिंकलं. याचे परिणाम काय झाले तर पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं इथं इस्रायलमध्ये जे जेरुसलेम शहर होतं आणि या जेरुसलेमवरती ताबा मिळवण्यासाठी ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यामध्ये संघर्ष चाललेला होता. आणि हजारो वर्ष चाललेला या तर आफ्रिका खंडातील इजिप्त, लिबिया, अल्जेरिया, मेक्सिको इथून हा जो संपूर्ण आफ्रिका खंडाचा जो किनारी प्रदेश आहे यावरती वर्चस्व होतं मुस्लिमांचं. त्याच्यानंतर इथं असणारा इराक, तुर्कस्तानपासून हा जो कझाकिस्तान, मंगोलिया पासून भारत आणि इराक, इराण हा जो संपूर्ण प्रदेश आहे या संपूर्ण प्रदेशावरती देखील वर्चस्व आहे मुस्लिमांचं. परिणामी पूर्वी समुद्रमार्गे चालणारा जो व्यापार होता तो व्यापार कसा चालायचा तर चीनच्या असणाऱ्या ज्या वस्तू होत्या या वस्तू भारत आणि या इथं जो इराक होता या इराकमध्ये जायचं किंवा दुसऱ्या तांबड्या समुद्रातून हा माल इजिप्त आणि इजिप्तमधून परत समुद्रमार्गे हा युरोपमध्ये जायचा. पण या संपूर्ण प्रदेशावरती आता हा जो संपूर्ण प्रदेश आहे या संपूर्ण प्रदेशावरती आता मुस्लिमांची मक्तेदारी निर्माण झाली. आणि मुस्लिमांची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळं युरोपियन लोकांना चीन आणि भारतकडं जाता येत नव्हतं. आणि ही कोंडी फोडण्यासाठी हा जो स्पेन होता आणि पोर्तुगाल होता या स्पेन आणि पोर्तुगालच्या राजांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यातून त्यांनी कोलंबस बाहेर पडला पण कोलंबस गेला अमेरिकेमध्ये. पण पुढं हा जो वास्को दी गामा होता ना हा वास्को दी गामा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून केप ऑफ गुडला वळसा घालून हा अखेर भारतामध्ये पोचलेला होता. आणि भारतामध्ये पोचल्यानंतर मुस्लिम व्यापाऱ्यांनी जी युरोपियन लोकांची कोंडी केलेली होती ती कोंडी फोडण्यामध्ये वास्को द गामाला यश आलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे आता पोर्तुगीजांनी काय केलेलं आहे तर इथं असणारा हा जो अरबी समुद्र आहे आता हा सौदी अरेबिया ही अरब लोक आहेत आणि या अरब लोकांचं अरबी समुद्रावरती वर्चस्व होतं. म्हणजे इथून जाणारा जो जलमार्ग होता आणि या जलमार्गावरती या संपूर्ण हिंदी महासागरावरती अरबांचं वर्चस्व होतं आणि ते पोर्तुगीजांनी मोडून काढलेलं आहे. तर भारताकडे जाणारा जलमार्गाचा शोध घेता घेता या पोर्तुगीजांनी अरब समुद्रावरती आणि हिंदी महासागरावरती असणारं पोर्तुगीजांचे वर्चस्व मोडून काढलेलं आहे. आणि या युरोपियन राष्ट्रांची झालेली जी कोंडी होती ही कोंडी त्यांनी फोडलेली आहे. तर पहिल्या मुद्द्यामध्ये काय म्हटलेलं होतं तर पोर्तुगीजांचे भारतात आगमन पोर्तुगीज दर्यावरती वास्को दी गामा 1498मध्ये कालिकत येथे पोचलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम कोणतं केलं तर पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरती आपले वर्चस्व निर्माण केलेलं आहे. दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे पोर्तुगीजांचे भारतातील वसाहतीकरण. तर त्याची माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत. पहिला आकडा दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा त्यांनी फायदा घेतला आणि पश्चिम किनाऱ्यावरती त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत. वसाहती स्थापन केल्यानंतर पोर्तुगीजांनी काय केलेलं आहे तर पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभा केलेले आहेत.
त्यानंतर किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यापासून आपल्या वसाहतीचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती. त्यांचे आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावरती आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत आणि या आरमाराचा सामना करणे भारतीय सत्ताधीशांना शक्य झालेलं नाही. तर अशा प्रकारे पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती भारतामध्ये स्थापन करायला सुरुवात केलेली आहे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कारताज. हा मुद्दा महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. कारताज म्हणजे काय, तर पोर्तुगीजांनी हिंदी महासागरावरती वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने, त्या परवान्यालाच काय म्हटले, कारताझ असं म्हटलेलं आहे, घेणे आवश्यक झाले. परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते बुडवत. पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की हिंदुस्थानचा सम्राट असणारा खुद्द मुघल, त्यानंतर आदिलशाह, कुतुबशाह या सत्तांनासुद्धा कारताज घेणे गरजेचे झाले. म्हणजे समुद्रावरती पूर्वी अरबांचं वर्चस्व होतं, म्हणजे मुस्लिमांचं वर्चस्व होतं. आता या पोर्तुगीजांनी अरबांचा पराभव करून त्या मुस्लिमांचं समुद्रावरती असणारं वर्चस्व मोडून काढलं आणि आता हे पोर्तुगीज समुद्रामध्ये एवढे ताकदवान बनलेले आहेत की हिंदुस्थानचा सम्राट असणाऱ्या खुद्द मुघल बादशाह असेल किंवा दक्षिण भारतातील आदिलशाही व कुतुबशाही या ज्या दोन मुस्लिम सत्ता होत्या, या मुस्लिम सत्तांना देखील परवानगी घ्यावी लागत होती. त्याला कारताज म्हणलेलं आहे. आता परवानगी कशाची असायची, उदाहरणार्थ बघा, भारतामध्ये असणारे जे मुस्लिम बांधव होते ते हज यात्रेसाठी ज्यावेळी जायचे मक्का मदिनेला, आणि मक्का मदिनेला जात असताना हे जे पोर्तुगीज होते या पोर्तुगीजांकडून त्यांना पहिल्यांदा परवानगी घ्यावी लागत होती. तर एवढे बलवान किंवा ताकदवान पोर्तुगीज आता समुद्रावरती झालेले आहेत. आणि कारताज म्हणजे काय बघा, तर कारताजच्या दस्तऐवजामध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, तांडेलाचे नाव, त्या तांडेलाला आपण आता जहाजाचा कप्तान म्हणतो, त्याचे नाव, कोठून कोठे जाणार आणि त्यात संरक्षणार्थ असलेली जी शस्त्रे इत्यादीचा तपशील या कारताजमध्ये द्यावा लागत होता. तर कारताज हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आपल्या परीक्षेसाठी देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर चौथा जो उपघटक आहे तो म्हणजे पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती. तर या पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोठे कोठे वसाहती स्थापन केलेल्या आहेत तर त्याचा इथं तपशील दिलेला आहे. तर इसवी सन 1608पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती दीव, दमण, चौल, गोवा, त्याला साष्टी व बारदेशसह म्हटलेलं आहे. त्यानंतर होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोंडुगल्लूर, कोची आणि कोलम येथे पोर्तुगीजांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत. तर ह्या झाल्या पश्चिम किनाऱ्यावरच्या. त्यानंतर पूर्व किनाऱ्यावर बघा, तर पूर्व किनाऱ्यावरती नागापट्टिनम, मय्यलापूर, त्यामध्ये साव आणि धोम असं म्हटलेलं आहे, आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारलेल्या आहेत. आणि पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी मात्र गोवा होती. म्हणजे पोर्तुगीजांचे पूर्व आणि पश्चिमेला असणारी ज्या वसाहती होत्या या वसाहतींची राजधानी कोणती आहे तर ती राजधानी गोवा. म्हणजे हे वाक्य अतिशय 1 मार्कासाठी महत्त्वाचं असं आहे. हा समोर दिसणारा जो नकाशा आहे त्यामध्ये आपण पोर्तुगीजांचे भारतातील वसाहतीकरण पाहू शकतो. इथं शेजारी हे जे चित्र आहे ते वास्को दी गामा आहे.
तर पोर्तुगीजांनी इथं असणारा दीव, त्यानंतर सुरत, इथं दमन म्हणलेलं आहे, त्याच्यानंतर इथं चौल आहे, त्याच्याखाली गोवा आहे, तिथून इथं हा जो संपूर्ण पश्चिम किनारा आहे आणि पश्चिम किनाऱ्यावरती असणाऱ्या ज्या वसाहती आहेत आणि इकडं असणारा जो पूर्व किनारा आहे, या पूर्व किनाऱ्यावरती असणाऱ्या ज्या वसाहती आहेत, या सर्वांचं जे प्रमुख केंद्र होतं ते प्रमुख केंद्र इथं गोवा. तर पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरती असणाऱ्या ज्या पोर्तुगीजांच्या वसाहती आहेत त्या आपण चित्रामध्ये इथं पाहिलेले आहेत. पोर्तुगीजांच्या वसाहतीमधील पाचवा जो उपघटक आहे तो म्हणजे पोर्तुगीज वसाहतींचे प्रशासन. आता हा मुद्दासुद्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे. काय म्हणलेलं आहे तर केप ऑफ गुड होपपासून पूर्वेस चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात. आता त्या भारतीय साम्राज्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, एस्तोदा द इंडिया. तर या भारतीय साम्राज्यामध्ये त्याचा समावेश होत होता. आता बघा हा प्रदेश कुठून कुठंपर्यंत दिलेला आहे. इथं पोर्तुगाल आहे, स्पेनच्या शेजारी. तर त्यांचा प्रशासन कसं आहे भारतातील वसाहतीचं, तर इथं केप ऑफ गुड होप आहे, आफ्रिका खंडाचं दक्षिण टोक. केप ऑफ गुड होपपासून हा भारत आणि इथं चीनमध्ये मकाव आहे. तर या संपूर्ण केप ऑफ गुड होपपासून पूर्वेस मकावपर्यंत असणाऱ्या ज्या सगळ्या वसाहती होत्या या संपूर्ण वसाहतींना मिळून त्यांनी दस्तोदा द इंडिया असं संबोधलेलं आहे. आणि या ज्या संपूर्ण वसाहती आहेत या संपूर्ण वसाहतींची जी राजधानी होती ती राजधानी मात्र इथं भारतामध्ये गोवा होती. तर याची माहिती आपल्याला पुढे येणार आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे त्यावर म्हणजे भारतीय साम्राज्यावर, त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यामध्ये विजरई ई कपिताऊ जराल हा राजप्रतिनिधी व सेनापती अशी 2 पदे त्याच्याकडे होती. तर हे जे सगळं साम्राज्य होतं या साम्राज्याचा जो प्रमुख आहे तो कोण आहे तर पोर्तुगालच्या राजानं नेमलेला विजरई ई कपिताऊ जराल हा त्या संपूर्ण साम्राज्याचा प्रमुख आहे. ही नेमणूक 3 वर्षासाठी असायची. तर त्याची नेमणूक 3 वर्षासाठी केलेली आहे. आता हा जो विजरई ई कपिताऊ जराल होता त्याच्या मदतीसाठी कोण आहे बघा तर त्याच्या मदतीसाठी आहे मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे या मंडळात गोव्याचा अर्सबिशपू म्हणजे काय म्हटलेलं आहे मुख्य धर्मगुरू. त्याच्यानंतर शॅन्सलर म्हणजे काय तर न्यायाधीश आहे. त्याच्यानंतरचा अधिकारी आहे वेदोर द फजेंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कपिताऊ म्हणजे कॅप्टन. ही जी लोक होती ही लोक या विजरई ई कपिताऊ जराल हा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या मदतीसाठी आहेत. बघा तर हा जो
विजरई ई कपिताव जराला याच्या मदतीसाठी कोण कोण आहेत, तर आर्सबिशपू त्याला म्हटलेलं आहे मुख्य धर्मगुरू, त्याच्यानंतर आहे शॅन्सलर त्याला म्हटलेला आहे न्यायाधीश, त्याच्यानंतर वेदोर ई फजेंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी, आणि गोव्याचा कपिताव म्हणजे कॅप्टन. आता हे जे सगळे शब्द आहेत ते पोर्तुगाल भाषेमधले. यांच्या बरोबरीने काही वंश परंपरागत उमराव या मंडळामध्ये असत आणि विजरई हा मंडळाच्या अध्यक्षस्थानी असे. तर अशा प्रकारे हे जे प्रशासन होतं या प्रशासनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. 6वा मुद्दा आहे तो म्हणजे पोर्तुगाल व भारतातील वसाहतींचे संबंध. आता यांचे संबंध कसे आहेत बघा, तर 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती आणि या जहाजांवरती तोफा असत. तर सरासरी दरवर्षी 5 जहाजं येत होती आणि ही जी सगळी जहाजं होती कशी आहेत, लढाऊ जहाज आहेत. त्यानंतर पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत आणि त्यासाठी लागणारे सागाचे उत्तम टिकाऊ लाकूड तेथे उपलब्ध होते. आता हे जे दुसरं वाक्य आहे हे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. काय प्रश्न आहे, तर पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथेच का जहाजे बांधत होती, तर जहाज बांधणीसाठी लागणारे जे उत्तम सागाचं जे लाकूड होतं ते लाकूड या प्रदेशामध्ये मिळत होतं. तिसरा मुद्दा म्हटलेला आहे पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. आता ह्या आरमारामध्ये असणारे जे सैनिक होते ते सैनिक कुठले होते, सगळे पोर्तुगालमधून आलेले होते. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. आता सुरुवातीच्या कालखंडात हे जे पोर्तुगीज होते हे पोर्तुगीज भारतामध्ये वसाहती स्थापन करण्यामध्ये आघाडी होते. इंग्रजांपेक्षा 100 वर्ष हे पोर्तुगीज भारतामध्ये अगोदर आलेले आहेत. मात्र त्यांच्या पाठीमागून आलेले म्हणजे 100 वर्षांना पाठीमागून आलेले जे डच होते आणि जे इंग्रज होते या दोघांनी मात्र पोर्तुगीजांचा पराभव केला आणि त्यामुळं पोर्तुगीजांना भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार करता आलेला नाही. 5वं म्हणलेलं आहे या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्ताधीशांकडे स्वतःचे आरमार नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते. तर हे पोर्तुगीज असतील किंवा डच असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील यांचा मुकाबला दिल्लीचे सम्राटसुद्धा करू शकले नाहीत. का करू शकले नाहीत, तर या भारतीय सत्ताधीशांकडं स्वतःचं आरमार नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला अफजलखानाला ठार केलेलं होतं आणि स्वराज्याच्या सीमा ज्यावेळेला जावळीचं खोरं त्यांच्या ताब्यात आलं आणि स्वराज्याच्या सीमा समुद्राला जाऊन भिडल्या आणि त्यावेळेला मात्र शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हे जे युरोपियन सत्ताधीश आहेत आणि या युरोपियन सत्ताधीशांना जर आपल्या काबूत ठेवायचं असेल तर आपलं स्वतंत्र आरमार असलं पाहिजे. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम आरमार उभा केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यामुळं भारतीय आरमाराचे जनक असं छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं जातं. आणि त्यामुळं बघा छत्रपती शिवाजी महाराज जर सोडले तर इतर कोणतेही भारतीय सत्ताधीश पोर्तुगीजांचा सामना करू शकले नाहीत. 7वा जो उपघटक आहे तो म्हणजे पोर्तुगीजांचे धार्मिक धोरण. पोर्तुगीज भारतामध्ये आपली सत्ता वाढवू शकले नाहीत.
याचं प्रमुख कारण कोणतं होतं? तर या पोर्तुगीजांचं असणारं धार्मिक धोरण. काय म्हणलेलं आहे? पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्यास व दुरुस्त करण्यास बंदी घातलेली आहे. दुसरं काय केलेलं आहे? तर त्यांनी अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास व लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक भाषांची गळचेपी केलेली आहे. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हे जे कारणं होती बघा, पोर्तुगीजांचे जे धार्मिक धोरण आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे? तर त्यांच्या सत्तेखालील असणारे जे प्रदेश होते तिथं ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास व दुरुस्त करण्यास त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. दुसरं म्हणलेलं आहे त्यांनी अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास व लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातलेली आहे. तिसरं म्हणलेलं आहे स्थानिक भाषेची गळचेपी केलेली आहे. आणि चौथं, धर्मांतर करणारे जे लोक होते त्या लोकांना नोकऱ्या देण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता हे जे धार्मिक धोरण होतं या धार्मिक धोरणाचा परिणाम काय झाला? तर वसाहतीमध्ये असणारे जे स्थानिक लोक होते आणि सत्ताधीश होते यांच्याशी पोर्तुगीजांचा संघर्ष झालेला आहे. आणि त्यामुळे पोर्तुगीजांना भारतामध्ये आपला साम्राज्य विस्तार करता आलेला नाही. आणि शेवट काय म्हटलेलं आहे? तर त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले आणि त्यामुळे आशियातील देश विदेशाचे व्यापारी गोव्यात येत असत. आणि त्यामुळं हा जो गोवा होता या गोव्याचा पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली विकास होत गेलेला आहे. तर इथं आपण प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद हा जो मुद्दा आहे या मुद्द्यातील 7 उपघटक. पहिला उपघटक होता पोर्तुगीजांचे भारतातील आगमन. दुसरा जो उपघटक होता पोर्तुगीजांचे भारतातील वसाहतीकरण. तिसरा जो उपघटक आहे तो आहे कारताज. चौथा उपघटक पाहिला पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती. पाचवा जो उपघटक आहे पोर्तुगीज वसाहतींचे प्रशासन. सहावा उपघटक पाहिला पोर्तुगाल व भारतातील वसाहतींचे संबंध. आणि 7वा घटक होता पोर्तुगीजांचे धार्मिक धोरण. आणि या 7 घटकांबरोबर आणखीन एक जादा माहिती आपण पाहिजे आणि ती म्हणजे पोर्तुगीज व्यापार. कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामाबरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की आमच्या राज्यामध्ये दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडून सोने, चांदी, पोळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावेत अशी आमची इच्छा आहे. कालिकत आणि कोन्नूर येथून गेलेला माल वास्को दी गामाने पोर्तुगालमध्ये विकला आणि त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली. म्हणजे त्याला सगळा खर्च भागून किती फायदा झालेला आहे? तर 60 पट फायदा झालेला आहे. एवढा प्रचंड फायदा पोर्तुगीजांना भारताबरोबरच्या व्यापारामध्ये मिळू लागलेला आहे. पण पूर्वीची परिस्थिती कशी होती? तर कॉन्स्टँटिनोपल शहर तुर्कांनी जिंकल्यानंतर हा जो खुष्कीचा जमीन मार्ग होता आणि तांबड्या समुद्रातून चालणारा जो व्यापार होता त्यावरती अरबांची म्हणजे मुस्लिम व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. आणि ही मुस्लिम व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचं काम या पोर्तुगीजांनी पहिल्यांदा केलेलं आहे. तर इथं प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद यातील पहिला जो घटक होता पोर्तुगीज
तो संपलेला आहे.